मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23वी सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये आरोप निश्चित केले तर शिक्षा सुनावणीसाठी आणि आरोपीचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी करणार असल्याचं सांगितलं। कोर्टात जे घडलं ते ऐकणं गरजेचं आहे, कारण कोर्टाने आज डीएमला सुद्धा एक मेसेज सोडला। एसआयटीच्या रिमांड रिपोर्टनुसार सुदर्शन गुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती। आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन गुलेला आव्हान दिलं होतं। याचमुळे सुदर्शन गुले याला 6 डिसेंबरला मारहाण झाली। खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला। 9 डिसेंबर 2024ला बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना सुदर्शन गुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, प्रतीक गुले व सुधीर सांगळे, महेश केदार या 6 आरोपींनी टाकळी शिवारामध्ये नेलं, तिथे मारहाण केली। पण वर्दळ रस्ता असल्याने त्या ठिकाणापासून एका बाजूला आरोपी सुदर्शन गुलेचं शेत असलेल्या त्या ठिकाणी नेऊन अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदाराकडून फायटर गॅस पाईप आणि काठीने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर जयराम चाटेने व्हॉट्सअपवरती मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीच्या अगोदरचा व्हिडिओ देखील दाखवल्याची माहिती समोर आली। मृतदेहावर लघुशंका करून त्याचे व्हिडिओ बनवले गेले। विशेष म्हणजे त्याच दिवशी प्रतीक गुलेची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली। नाव खराब केल्याने नाव संपत नसतंय, बुरट्या बाप हा बापच असतो। सुदर्शन भैया गुले #000 विरोधकांचा बाप वाल्मिकांना। विशेष म्हणजे पोस्टरमध्ये दाखवलेली 000 ही संख्या आणि 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओचा क्रमांक हा 333 होता। पोलिसांनी आरोपाची चक्र फिरवत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक गुले व विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। मात्र मुख्य आरोपी फरार होते। मग जानेवारीला मुख्य आरोपी सुदर्शन गुले यासह सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं। तपास सुरू असतानाच आरोपीच्या यादीत मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची नाव समाविष्ट करण्यात यावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून मागणी केली। अखेरीस वाल्मिक कराड याचं त्यात नाव ऍड झालं, पण तो फरार असल्यानं बीड पोलीस आणि सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 कर्मचारी रात्रंदिवस त्याची शोधाशोध करत होते, पण वाल्मिक कराड याचा शोध लागला नाही। अखेरीस वाल्मिक कराडने माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फाशी द्या, माझ्यावर केवळ राजकीय दृश्यपोटी आरोप होत असल्यानं मी सगळ्या चौकशांसाठी तयार असल्याचा व्हिडिओ प्रसारित करत 23 दिवसानंतर पुण्यामध्ये सरेंडर झाला। त्यानंतर 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली, ज्यात पोलिसांनी न्यायालयात 300 पानाचं चार्जशीट सादर केलं। त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले याचे तपशील दिले। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते। तारखेवर तारखा पडत गेल्या, जामीन अर्ज फेटाळले गेले, पण आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली। या दरम्यान न्यायाधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना न्यायाधीशांनी असलेल्या गुन्ह्याबाबतची माहिती दिली। आरोप निश्चितकरण झालं। संपूर्ण घटनाक्रम हा आरोपींना वाचून दाखवण्यात आला। हे तुम्हाला मान्य आहे का, असा प्रश्न विचारला देखील गेला। न्यायाधीशांच्या या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं सांगितलं। यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून मला बोलायचं आहे, माझं म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशी विनंती केली। त्यावर कोर्टाने 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं घोषित केलंय। यावेळी संतोष देशमुख यांचे विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की आज आरोप निश्चित केलेत, खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला। पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे। आजही आरोपींनी या खटल्यामध्ये डी फॉर डिले हाच फॉर्म्युला वापरला। प्रत्यक्ष पुरावे काम लवकरच सुरू होईल, 30 कारणे न्यायालयामध्ये मांडली जात होती, त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती सुद्धा संतोष देशमुख यांच्या वकिलांकडून करण्यात आली। मित्रांनो, आज आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक धक्कादायक बाजू समजून घेतली, पण प्रश्न अजूनही कायम आहे, न्याय वेळेवर मिळणार का? सत्ता आणि पैसा पुन्हा एकदा कायद्यावर बारी पडणार का?
की एका निर्भळ सरपंचाच्या हत्येला खरंच न्याय मिळणार आहे का? ही केस केवळ एका व्यक्तीच्या हत्येची नाही, ही केस आहे माणुसकी, निर्भरपणा आणि न्याय व्यवस्थेच्या कसोटीची. जर न्याय मिळाला तर तो फक्त संतोष देशमुख कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला विजय असेल. की यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.